त्यांनी सांगितलं की मी एकनाथ शिंदेकडनं विधान परिषदेची उमेदवारी अर्ज जो आहे तो भरतोय. शिवसेना वाढवण्यासाठी मी काम करीन आणि एकनाथ शिंदेचा पाईप बनून मी काम करेन. पक्ष विलीन करणार आहेत का ते? हो, पक्ष प्रवेश करतायत, ऑलरेडी पोहोचलेले आहेत ते नंदनवन या निवासस्थानी. हो, पण मी त्यांचं आत्ताच एक स्टेटमेंट ऐकलं की माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडूंचं एक स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं नाही, ऐकलं. आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते. अर्थात ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा निर्णय एका आमदारकीसाठी, याचा अर्थ तुम्ही विधानसभेला निवडून यायची तुमची क्षमता संपलेली आहे. हेच बच्चू कडू माननीय उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांना मंत्रिपद दिलं होतं. ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसला विश्वासात घेतलं नाही, हर्षवर्धन सपकाळ म्हणाला आम्हालाही माहिती नव्हतं हे नाव पुढे येईल. हा एक प्रश्न कायम, ते प्रत्येक वेळेला त्यांच्या काँग्रेसच्या मनामध्ये काही शंका असतात. राज्यसभेच्या वेळेलाही शरद पवारांच्या नावाविषयी त्यांच्या मनात संभ्रम होता, पण शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसनेच जाहीर केला. ते ठपका आमच्यावर ठेवतात. आता या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. मला इतकंच म्हणायचं आहे की आपली संख्या तटपुंजी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावं लागेल. आत्ता शिवसेनेला आहे, मागची निवडणूक राज्यसभेची पवारसाहेबांना गेली, पुढली विधान परिषद ही काँग्रेसने घ्यावी, अशा प्रकारचं चर्चा होऊ शकते. काँग्रेस पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. मला काल काँग्रेसच्या नेत्याने विचारलं आम्हाला काय मिळणार. आम्हाला काहीच मिळत नाही. काँग्रेसचं नेतृत्व जे आहे त्यांना आम्हाला असं सांगायचं वारंवार, आम्ही दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावर तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. परवाच्या डिलिमिटेशनच्या बिलाला जो काँग्रेसचा विजय झाला, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, आणि मोदींचा पराभव झाला, त्याच्यामध्ये आमचे 9 खासदार तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढत होते. 2029 साली जर संधी प्राप्त झाली आम्हाला, तर प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार आहे आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर. त्याच्यामुळे प्रादेशिक पक्ष राज्यातले हे अधिक मजबूत करणं आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभं राहतील असं वातावरण निर्माण करणं हे काँग्रेसच्या नेतृत्वाचं कर्तव्य असं मी मानतो. महाराष्ट्रात किंवा पश्चिम बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर तुम्ही डल्ला मारू नका. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत मोठं व्हिजन ठेवा. आम्हाला या देशाचं नेतृत्व परिवर्तन करायचं आहे आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली करायचं आहे. काँग्रेसचा प्रधानमंत्री व्हावा अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. अशा वेळेला विधान परिषद एखाद्या राज्यातली किंवा अन्य काही पदांसाठी आपल्या मित्रपक्षांशी संघर्ष होऊ नये, ही आमची भूमिका आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची भूमिका आहे. कदाचित ती महाराष्ट्रातल्या नेत्यांची भूमिका असेल काँग्रेसच्या. उमेदवार दिला तर त्यांनी काँग्रेसने त्याची तयारी झाली उमेदवार द्यावी. ठीक आहे, पाहू आपण, आम्ही चर्चा करू. काँग्रेसशी आमचे संबंध अत्यंत मधुर आहेत. मग सोनियाजी असतील, राहुलजी असतील, खरगे साहेब असतील, के.सी. वेणुगोपाल असतील, रमेश चनिथलाजी असतील, ठीक आहे, त्यांची नाराजी आम्ही समजू शकतो स्थानिक नेत्यांची. तरीही चर्चेतून मार्ग निघेल. त्यांचं म्हणणं आहे की आता जर विधान परिषद जर तुमच्याकडे जात असेल तर राज्यसभेची लढाई आता ते करणार. कुठली कधी आहे निवडणूक राज्यसभेची? राज्यसभेची जागेसंदर्भात कशी चालू आहे. कधी 2 वर्षांनी ना, तेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना, तेव्हा एक विधान परिषद सुद्धा रिकामी होते. पाहू ना काय करायचे, त्यावेळेला पाहू. शिवसेना हा सध्या महाविकास आघाडीतला एक मोठा पक्ष आहे. त्यानंतर काँग्रेस आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे.
प्रत्येकानं आपापल्या भूमिका वठवल्या पाहिजे. शिंदेची शिवसेना तिसरा उमेदवार देईल म्हणून उद्धव ठाकरे माघार घेतायत असं म्हटलं जातं. अजिबात नाही. अंबादास दानवे शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना महाविकास आघाडीची जेवढी मतं आहेत तेवढी मिळतील. उद्धव ठाकरे रिमोट कंट्रोलच्या कंट्रोलच्या भूमिकेत असणार आहेत असं म्हटलं जातं. बाळासाहेबांसारखे. कारण की जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला राजकीय भूकंप बघा झालेला. बघा आमदारकी ही काय उद्धव ठाकरेंचं ब्रेड अँड बटर नाही. त्यांना मुख्यमंत्री पदासाठी सगळ्यांनी आग्रह केला म्हणून त्यांना आमदार व्हावं लागलं आणि आता त्यांनी त्या आमदारकीचा त्याग केलेला आहे. ठीक आहे. सुषमा अंधारे नाराज दिसतात या विधान परिषद, त्यांचं देखील नाव होतं. त्यामुळे नाराजी मग काय पत्रकारांकडून त्यांना आपण एखादं पद देऊ शकतो का? नाही आहे. त्या नाराज नाही आहेत. त्या कडवट शिवसैनिक आहेत. एकच जागा द्यायची होती. उद्धव ठाकरे साहेबांनी अंबादास दानवे यांची निवड केली. सर हिंदी में सवाल बोलिए. सर, विजय वडेट्टीवार और हर्षवर्धन सतपाल की तरफ से कहा जा रहा है कि हमने उद्धव जी के लिए सहमति दी थी विधान परिषद के चुनाव के लिए, लेकिन अंबादास दानवे उतरने के बाद वो भी डिसाइड करें. दूसरी तरफ शिवसेना की तरफ से ये कहा जा रहा है कि जब बाला साहेब ठाकरे थे तो जो विधान परिषद की